नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या ग्रुप चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 5वी नवोदय मधील प्रकरण 2 मधील स्वाध्याय 2.2 अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 2.1 अभ्यासलेला आहे. अधिक उशीर न करता मी हा व्हिडिओ सुरू करत आहे. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण पहिलं गणित बघणार आहोत. पहिलं गणित आहे, दोन संख्यांची बेरीज जर 1,25,600 आहे, जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या अगोदरही आपण असे गणित बघितलेले आहेत. मग आता ही जी दिलेली संख्या आहे 1,25,600, या संख्येमधून आपल्याला 14,400 वजा करायचे आहेत. मग काय करायचं, ह्या ज्या स्टेप आहेत विद्यार्थ्यांनो त्या लक्षात ठेवा, कारण संख्यामध्ये असेच प्रश्न भरपूर आलेले आहेत आणि तुम्हाला हेच प्रश्न कन्फ्यूज करणारे सुद्धा आहेत. असं वाटतं की हे गणित खूप अवघड आहे काय की, किंवा किचकट आहे काय की. अजिबात नाहीये, अगदी सोपं गणित आहे. त्याची वजाबाकी करा. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेला 1, 2 मधून 1 गेला 1 आणि 1 1. म्हणजे आपल्याला जो नंबर मिळालेला आहे, कोणता मिळालेला आहे बघा, 1,11,200. याला भागिले आपल्याला 2 करायचे, कारण आपल्याला लहान संख्या काढायची आहे. मग आता आपल्याला एक संख्या काढायची आहे, मग काय करायचं, आपण याला भागिले 2 करायचं, म्हणजे याच्या 2 विभागण्या करायला पाहिजेत. मग काटछाट तुम्हाला यायला पाहिजे. बे एक बे, बे पंच 10, 1 उरला, बे पंच 10, 1 उरला, बे सखून 12, 2 शून्य जसंच्या तसं. म्हणजे जी काही नंबर मिळालेला आहे आपल्याला, तो मिळतोय आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये. म्हणजे आपलं पर्याय काय असणार आहे, सी. तुम्हाला हे पूर्ण गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. आपण गणित क्रमांक 2 बघूया. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, स्टार भागिले एक त्रिकोण दिसतंय कंसामध्ये, परत वजाबाकीचं चिन्ह आहे आणि मग चौकोनाच्या बाहेर आपल्याला कंसाच्या बाहेर चौकोन दिलेला आहे. तर यामध्ये स्टारची किंमत किती दिलेली आहे, 18, भागिले त्रिकोणाची किंमत किती दिलेली आहे, 2, आणि जे चौकोन आहे त्या चौकोनाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे, 4. मग आपल्याला काढायचंय काय, तर हे जे सर्कल आहेत एकमेकात गुंतलेले, या सर्कलची किंमत काढायची आहे. आता स्टारची किंमत टाकूया आपण. स्टार किती आहे, 18, भागिले त्रिकोण किती आहे, 2, कंस बंद करा, वजा चौकोनाची किंमत किती आहे, 4. मग झालं. आपल्याला काय करायचंय, अगोदर भागाकार करून घ्यायचा आहे, कंस सोडवायचा आहे. 1 बे 92, 18 म्हणजे 9 वजा 4 बरोबर किती झाले, 5. तर हे ऑप्शन कुठे मिळते, पर्याय क्रमांक सी मध्ये मिळते. म्हणजे 2चं सुद्धा ऑप्शन काय आहे आपलं, पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतरचं गणित बघा, तिसरं, मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती आहे. आपल्याला माहित आहे मोठ्यात मोठी अंकी संख्या म्हणजे 5 वेळा 9 घ्यायचा आहे आपल्याला, आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हणजे सुद्धा आपल्याला 4 वेळा 9च घ्यायचं आहे. यांची बेरीज करायची आहे. 9 आणि 9 18, 18 ला 8 हातचा आला 1, 9 9 18 आणि 1 19 ला 9 हातचा आला 1, 9 9 18 आणि 1 19 ला 9 हातचा आला 1, 9 9 18 19 ला 9 हातचा आला 1, 9 आणि 1 10. मग असा नंबर आपल्याला कुठे मिळतोय बघा, यामध्ये ऑप्शन लिहायचे राहिलेले आहेत विद्यार्थ्यांनो. याचा ऑप्शन आहे बघा, पर्याय क्रमांक बी. म्हणजे तुम्हाला इथं बी ला पूर्ण सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, चौथा प्रश्न काय सांगितलाय, सर्वात मोठी 3 अंकी संख्या व सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केले तर येणारे उत्तर काय असेल. मला सांगा आता, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे, तर 999 आहे, आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे, तर 1000 आहे, बरोबर आहे. मग 1000 मधून जर 999 मायनस केले तर काय मिळणार आहे आपल्याला, उत्तर 1 मिळणार आहे. म्हणजे ऑप्शन काय आला आपला, पर्याय क्रमांक डी. बघूयात विद्यार्थ्यांनो पुढचं गणित काय आहे ते. पुढे एक आपल्याला पदावली दिलेली आहे किंवा एक कंस दिलेला आहे आणि त्याला सरळ रूप देण्यासाठी सांगितलेलं आहे. आता असे गणित बघितल्यानंतर बरेच मुलं खूप कन्फ्यूज होतात, किंवा गणित खूप मोठं आहे तर याची उकल कशी असणार आहे. कधी कधी विद्यार्थ्यांना काय असतं, खूप मोठं दिसतं पण त्याचं सोल्युशन खूप छोटं असतं. अगदी हे गणित सुद्धा तसंच आहे. कसं ते बघा. आता जे काही कंस आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये 1 प्लस 1 मायनस प्लस मायनस असे चिन्ह दिलेले आहेत आणि प्रत्येक कंसाच्या मध्ये बेरजेचं चिन्ह आहे. ठीक आहे. मग आता याच्यातूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता बघा, या पहिला कंस सोडून घेऊया. पहिल्या कंसाचं उत्तर काय मिळते, 2 अधिक 1 बरोबर 3, आणि 3 वजा 3 केलं तर 0च मिळते. दुसरा कंस सोडून बघूयात, 5 अधिक 4 9, 9 वजा 9 केलं तर 0च मिळतं.
तिसरा कंस सोडून बघूयात. 6 आणि 7 बरोबर 13 होतं. तर 13 वजा 13 जर केलं तर किती होतं? शून्यच होतं. 8 आणि 9 बरोबर 17 होतं. 17 वजा 17 केलं तर ते सुद्धा शून्यच होतं. 13 आणि 12 यांची जर बेरीज केली तर 25 होते आणि 25 वजा 25 केलं तर काय मिळतं? मग आपल्याला शून्यच मिळतं. म्हणजे प्रत्येक कंसाचं उत्तर आपल्याला शून्य मिळत आहे. तर शून्याची जर आपण बेरीज केली तरी सुद्धा आपल्याला उत्तर काय मिळणार आहे? शून्य. मग आपलं ऑप्शन काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर 6वं गणित बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5 आणि 6ने निशेष भाग जातो? आता याच्यामध्ये काय आहे? आपण प्रत्येक संख्येला जर विचार करत बसलो तर 36ला 5ने भाग जाणार नाही, त्यामुळे 36 कॅन्सल होणार आहे. 60चा विचार करूयात. 60ला जातो का बघूयात. 60 भागिले 3 करूयात. 3 1 3 3 2 6 0. 60ला पूर्ण भाग गेलाय 3ने. परत 60ला आपण 4ने भाग घालून बघूयात. 4 1 4 2 उरले. 4 5 20 पूर्ण भाग गेलेला आहे. 60ला आपण 5ने पण भाग घालू शकतो. एकच स्थानी 0 आहे म्हणल्यावर पूर्ण भाग जाणार आहे. 5 1 5 1 उरला. 5 2 10 आणि 60ला तर 6ने निशेष भाग, 4ने निशेष भाग जातोच. कारण 4 1 4 2 उरले. 4 5 20. म्हणजे दिलेल्या या पूर्ण संख्येमध्ये 60 हा ऑप्शन असा आहे की त्यातला पूर्ण 3 4 5 आणि 6ने भाग जातो. म्हणजे आपलं पर्याय काय येतं? ऑप्शन बी. शेवटचं गणित बघूयात. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18ने निशेष भाग जातो? सगळ्यात सोपं गणित आहे. याची एक ट्रिक सांगते. उकल बघा काय आहे ती. 18चे जर अवयव पाडले तर किती आहेत? 9 गुणिले 2. 9 दोन्ही 18. म्हणजे त्या संख्येला 9ने पण भाग जायला पाहिजे आणि 18ने पण भाग जायला पाहिजे. जर असा विचार केला आपण तर 4ला 9ने भाग जाणार नाही, या 5ला जाणार नाही, 6ला जाणार नाही कारण एकक स्थानी 0 आहे. पण जर आपण ऑप्शन डी ला भाग घातला तर 2नी पण पूर्ण भाग जाणार आहे, 9नी सुद्धा पूर्ण भाग जाणार आहे. म्हणून आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक डी. चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.